नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. निकाल मंजुरीसोबत आदर्श वर्गाचा सन्मान सोहळा, आश्रमशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन, बक्षीस वितरण उत्साहात. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी संकलित मूल्यमापन 2025-2026 निकाल मंजुरीसाठी बीट स्तरीय बैठक शासकीय आश्रमशाळेत उत्साहात पार पडली. मान्हेरे, पिपरकणे आणि खिरवेरे आश्रमशाळा पिपरकणे केंद्रातील शिक्षक व प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. याचवेळी इयत्ता पहिली आदर्श वर्ग बक्षीस वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खिरविरे बीटचे विस्तार अधिकारी श्री बनीश्वर माळवे साहेब हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना सीकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री युवराज नंप्रेसर यांनी मांडली, ज्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. निकाल मंजुरीनिमित्त केंद्र प्रमुख मान्हेरेचे श्री सुनील धुळे, पिपरकणेचे श्री वाल्मिक बडे तसेच खिरविरेचे केंद्र प्रमुख यांनी उपस्थित शिक्षकांना शालेय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले आणि आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बीटमधील इयत्ता पहिली आदर्श वर्ग बक्षीस वितरण विस्तार अधिकारी श्री माळवे आणि सर्व केंद्र प्रमुखांच्या हस्ते पार पडले. आपल्या अध्यक्ष भाषणात श्री माळवे यांनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या. निकाल मंजुरीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री पिचडा सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पिपरकणे शाळेचे जिल्हा मुख्याध्यापक श्री विलास सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. इयत्ता पहिली आदर्श वर्ग शिक्षक संकल्पना केंद्र प्रमुख श्री विजय भांगरे साहेब यांची उपस्थिती होती. मंजुरी तपासणी आणि त्या योगामध्ये जो खिरवेरे केंद्राने जो कार्यक्रम राबवला गुणगौरव केला त्या शिक्षकांचा, जो एक छोटासा त्यांनी उपक्रम राबवला, तो उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे. त्याबद्दल मी भांगरे साहेबांचं पण त्यांचा प्रशासनाच्या वतीने खूप अभिनंदन करतो. यापुढील काळामध्ये बडे साहेबांचं पिंपरकणे केंद्र आणि बडे साहेबांचं मान्हेरे केंद्र या केंद्रामध्ये देखील हा उपक्रम राबवण्यात येईल. ते दोघं जरी या केंद्रामध्ये राहिले नाही, बदलून गेले, त्यांच्या हालचाली चालू आहेत. 7 जरी ते या ठिकाणाहून गेले बदलून, तरी जे कोणी नवीन केंद्र प्रमुख येतील त्यांना मी सूचना करणार आहे आणि हा उपक्रम आपण राबवणार आहे. त्यांनी खर्च उचलला नाही तर मी स्वतः तो खर्च उचलून येतो, कार्यक्रम राबवण्यासाठी येतो. मुलांसाठी जी चला वाचूया झटपट ही अंकलिपी आहे, ही अंकलिपी खूप छान आहे, खूप छान आहे. मीनाताई पडेगाव तालुका श्रामपूर, मीनाताई जाधव त्यांचं आडनाव आहे, माहेरचं माहेर आहे त्यांचं, आणि गिरमे सुनील गिरमे त्यांचे मिस्टर आहे. तर जो कोणी शिक्षक या अंकलिपीने शिकवेल ना त्या मुलांना, घटून घेईल, तो विद्यार्थी कधीच मागे पडणार नाही. इतका शब्दसंग्रह त्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी वेगवेगळे शब्द आहे. त्यानुसार मी विद्यार्थ्यांना शिकवलंय. ज्या ज्या शाळेत मी काम केलं तर या अंकलिपीने मी त्यांना शिकवलेलं आहे. मीनाताई गिरमीच्या तर मी काही त्यांचा संबंध नाही, म्हणजे या अंकलिपीने जर घटून घेतली नाही अंकलिपी तर 100% ते विद्यार्थी अतिशय चांगले होते जाऊन. तर या अंकलिपीचा वापर करा सर्वांनी. ज्यांना मिळाली त्यांनी विद्यार्थ्यांना वापर करा, ज्यांनी मिळाले नाही त्यांनी मागून घ्या. पब्लिकेशन अनेक विक्रेते येतात शाळेवर, ती घ्या आणि ती घटून घ्या. पुस्तक शिकवा आणि पुस्तकाबरोबर या अंकलिपी शिकवा. निश्चित प्रकारे चांगलं त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान मिळतं याची मला पूर्णपणे खात्री आहे, कारण मी काम केलेलं आहे या अंकलिपीतून. असो, आज निकाल मंजुरी सर्वांची झालेली आहे. शेंगवेचे साहेबचे उशीर आले, तुमचा पण निकाल मंजूर होईलच. इतरांचा कुणाचा राहिला त्यांचाही निकाल मंजूर होईल. शाळेमध्ये काम करताना अनेक अनुषंगिक बाबी असतात त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. आता मी निकाल तपासताना अनेक गोष्टी बघितल्या. शिक्षकांशी मी इंट्रोड्यूस केलं, बोललो. संचयिका अपूर्ण असतात, तर संचयिका आपण पूर्ण केल्या पाहिजे. संचयिकाची प्रत्येक रकाने भरली गेली पाहिजे. प्रगती पुस्तक उद्या सर्वांना वाटायचंच आहे. नसतील कोणी प्रगती पुस्तक तयार केले तर प्रेसमधून निकाल घ्या, निकाल पत्रक भरा. 5वी आणि 8वीचं वेगळं आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला वाटायचं आहे. प्रगती पुस्तक वाटपाचे व्हिडिओ काढायचे छोटे छोटे, ते आपल्या ग्रुपवर टाकायचे.
मी लहानपणी शाळेत शिकत असताना माझ्या बाईंनी त्या काळात एक सवय होती, लिंबाच्या झाडाखाली किंवा झाडाखाली बसवायची आणि मुलांची नावं वाचायची. ज्ञानेश्वर शामराव माळवे पास असं सांगायचे. बघ ते विद्यार्थी उड्या मारून घरी जायची. घरी जाईपर्यंत तो विद्यार्थी विसरून जायचा पास आहे का नापास. घरी रडते काय परत त्याला शोधित आणायची, बाई पास आहे का नापास आहे माझं पोरगं. बाई सांगायची याला मी सांगितलं होतं पास आहे. पण तो माहोल असा असायचा, पास आहे का नापास आहे लक्षात नाही राहायचं. जय करायचे बघ लिंबाच्या झाडाखाली मोठा असायचा, गुरुजी बसली एकटा बाईच जय करे. तशातून ते विद्यार्थी मार खाल्लेला आहे. मला पास आहे का नापास आहे मी विसरून गेलो घरी सांगायचं. त्यावेळेचं शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण विद्यालय. जिल्हा परिषद नंतर नाव आलं. साधारणतः मी तिसरी चौथीला असेल तिसरीला त्यावेळी जिल्हा परिषद नाव आलं. अगोदर माझ्या शाळेचं नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर होतं. खरोखर तेच नाव चांगलं. महात्मा गांधीच्या संकल्पनेतली ती शाळा होती. नंतर या जिल्हा परिषदेला अस्तित्वात आलाय कायदा झाली शाळेचं नाव हे बदललं गेलं. तुम्हाला यापूर्वी अनेकदा सूचना दिली आहे. माझी विद्यार्थी संघ त्याचा मेळावा घ्यायचा 1 तारखेला घेताना आला तरी योजना घेऊन आणि याचा पहिली आदर्श वर्ग ही तालुक्याची स्पर्धा असते. आणि त्याच्यातून ही सगळ्या गोष्टी आधीच माझ्याकडे होत्या. यात फक्त मी काही गोष्टी दोन केमिकल्स करून ती तयार केली होती प्रश्नावली. अशा पद्धतीचं नियोजन आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्टीचा भर घातलेली आपण जसा शिक्षकांचा सन्मान केला तसं त्यांना साथ दिली कोणी त्या विद्यार्थ्यांनी दिली पहिलीच्या. मग त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण ही अशा पद्धतीची एक छोटीशी भेट सुद्धा देणार आहे. या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे आता एका शाळेत आपण 14 आहे तर 14 मुलांना 14, एका 10 आहे त्याला 10, 2 तुम्ही तुम्हाला विनंती राहील जाताना घेऊन जा माझ्याकडून. आणि तुम्हाला अशी विनंती राहील की तुम्ही उद्या 1 मे पालक येणार आहे सगळं तर तुमचा हा जो सन्मान आहे तो तिथं प्रेझेंट करा आणि हे गोष्टी त्यांच्या समोर द्या. एवढी एक विनंती राहील. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, आमचं ऐकून घेतलं, आम्हाला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी राजेंद्र देशमुख, पिंपरकणे, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.